मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे. आपण पाहतात सार्थक न्यूज. मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त 500 रुपयात बनवून मिळेल. आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांच्या नववर्ष दिनदर्शिका 2025 चे शानदार प्रकाशन. सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके आणि युवा नेते दीपक नानाजी लोंढे यांच्या दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन काल सायंकाळी साईबाबाच्या चरणी दिनदर्शिका अर्पण करून करण्यात आले. या प्रसंगी मनोभावे साईबाबांची आरती करण्यात आली. यावेळी नागरिकांना राजेश खताळे यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली, तर रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या दिनदर्शिकेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका श्रीमती उषाताई अशोकराव शेळके, सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके, राजेश खताळे, विजय वाडेकर, चैतन्य खरनार, गणेश खिराडकर, बाप्पू सावकार, कैलास बाविस्कर, सागर नागरे यांच्यासह सातपूर परिसरातील साई भक्त, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिनदर्शिकेचे वाटप प्रभाग क्रमांक 11 मधील विविध भागांमध्ये करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे धीरज शेळके आणि श्री दीपक नानाजी लोंढे यांच्या वतीने दरवर्षी नियमित या दिनदर्शिकेचे प्रकाशन करून नागरिकांना वाटप करण्यात येते. नागरिकांनी या दिनदर्शिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांना लाख लाख शुभेच्छा. मला या परिवाराचा सार्थ अभिमान आहे की गेल्या वर्षाचं फक्त जरी कॅलेंडर बदललं असेल, परंतु सेवा करण्याची पद्धत आमची बदलली नाही. तुमच्याशी हितगुज करण्याची पद्धत आमची बदलली नाही. तुमचं आमच्यावर जे ऋण आहे वर्षानुवर्ष, ते ऋण फेडण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेलीच आहे. जिथे तिथे शक्य होईल ते दिनदर्शिकेचा एक निमित्त मात्र आहे. परंतु शाही चरणी लीन होत असताना ज्या दरवर्षी साई पालख्या निघत असतात, त्यामध्ये सर्व भक्तगण लीन होत असतो आणि ती आपली श्रद्धा ज्या शाही चरणी अर्पण केली आहे, ते कायम तुमच्यासाठी जर सेवेकरी तुम्हाला पाहिजे असतील तर आगामी काळ हा अतिशय सुंदर काळ आहे. आणि कायम सेवेकरी नुसतं वाडेकर बोलून चालत नाही. कोणी मॅन पॉवर, कोणी मसल पॉवर, कोणी माइंड पॉवर, कोणाची मनी पॉवर, भविष्यात मताचा वेगळा विचार करणारे आपण. आणि हे सर्व साई चरणी अर्पण करायचं असतं. गेल्या वर्षाच्या कालावधीमध्ये कळत न कळत भावनेच्या भरात आपल्याकडे काही चुका झाल्या असेल, त्याची साई चरणी माफी मागायची असते, दिलगिरी व्यक्त करायची असते. जे चांगलं काम केलं असेल त्यापेक्षा गतिमान पद्धतीनं काम कसं होईल असा संकल्प आपण करायचा असतो. आणि संकल्प आम्ही केलेला आहे की आम्ही लोकप्रतिनिधी असलो काय नसलो काय, तुमच्या जीवावर, तुमच्या ताकदीवर आम्हाला या धार्मिक भावना जपण्याची संधी मिळते. जिथे जी संधी मिळते आम्ही ती सोडित नाही. आणि त्यासाठी तुमचे सुद्धा साईंचे, प्रभूंचे आशीर्वाद आहेत, तसे तुमचे सुद्धा आशीर्वाद हे आमच्यासोबत असावेत.
या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.